नमस्कार. मी त्या आचारी भारतीय जनता पार्टीचा उपरा कार्यकर्ता स्वतःला आचार्य म्हणून घेतो. खरं तर तो आचार्य आहे. तो आचारी तुषार भोसले माननीय पवार साहेबांवरती बोलतो. ज्या आदरणीय पवार साहेबांचं राजकारण 10-5 वर्षाचं नाहीये, गेली 6 दशकं, जे की 60 वर्ष या राज्याच्या या देशाच्या राजकारणामध्ये अढळस्थान असलेले, ज्यांना राजकीय सामाजिक जाणभान असणारे ज्येष्ठ नेते पवार साहेबांच्या स्टेटमेंटवरती त्यांनी काही चुकीचं केलेलं नाही. 100% पवार साहेब करेक्ट बोललेले आहेत. आत्ताची वारकरी परंपरामध्ये या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकालापासून या आचार्य तुषार भोसल्यासारखे उपरे 60% वाढलेत. काही खोटं नाही. त्यात तुमचे ते किडे गुरुजी आले. काही पण बोलणं, तिकडे हा झेंडा लावा, तिरंगा खाली घ्या, ही भाषा वापरणारी किडे गुरुजी, हे असे लोक, आणि त्यामुळे वारकरी संप्रदायाला कलंक लावण्याचं काम हा तुषार भोसले सारखा जातीय किडा, जो हिंदू धर्माचा बद्दल बोलतो परंतु अतिशय कथनी आणि करणीमध्ये विरोधाभास असणारे हे लोक आदरणीय पवार साहेबांना जर काही बोलत असतील तर ते महाराष्ट्र सहन करणार नाही. आणि म्हणूनच या आचार्य भोसलेला आम्ही दणदणीत इशारा देतो की यानंतर जर तुम्ही बोलाल तर रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल.